सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. खाऊ नाही तो काय मंडळी. आपला आता नैवेद्य पण बनवून झालेला आहे. तर मग चला आपण आता पोथी वाचायला घेऊया. श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन. हे व्रत सुख शांती धन संपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी करावयाचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे. ह्या व्रताला कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधी करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावे भक्तांनो श्री लक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते. मनाची इच्छा पूर्ण होते. श्री द्वापार युगात भारत भूमी सौराष्ट्र देशात भद्रश्राव नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शस्त्रे 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व पवित्रता होती.